कधीतरी असं भरपूर चीजचा वापर करून अतिशय टेस्टी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही मॅगी एकदा तुम्ही नक्की करून पहा. तर त्यासाठी ते मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं लसणाचं देठ घेतलेले आहेत. ओला लसूण आहे हा. आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून याचं असं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने. आणि आता कढईमध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं. इथे मी भरपूर घातलेलं आहे आणि वरून थोडंसं आपल्याला इथे तूप टाकायचं आहे. तुपाऐवजी तेल टाकलं तरी चालेल. तर आता बटर छान असं वितळलं की वरून 1 चमचा तूप टाकून घेत आहे. बटरमुळे आपल्या मॅगीला चव खूप छान येते. आणि आता जो मसाला करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि तो तेलामध्ये छान असा आता परतून घ्यायचा आहे बटरमध्ये. आणि आता वरून मॅगी मसाल्याची पुडी टाकून घ्यायची आणि ती मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची. आणि आता वरून 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. पाण्याला छान अशी उकळी आली की मॅगी टाकून घ्यायची आहे. हे पण या पद्धतीने असं तुकडे करून टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं मॅगी छान अशी शिजून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही. फुल गॅसवर असेल तर 5 मिनटं फक्त तुम्ही शिजून घेऊ शकता. आणि आता झाकण काढून पाहूयात. तर छान अशी एकजीव करून घ्यायची. पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे आणि आता वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. हे पहा छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते. आणि आता सर्वात शेवटी ते मी थोडंसं इथे चीज स्लाइस टाकून घेत आहे. यामुळे चव खूप छान येते आणि मुलंही खूप आवडीने खातात. आणि भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून फक्त 2 मिनटे वाफ काढून घ्यायची. हे पहा चीज छान असं वितळलं जातं. चवीला अप्रतिम लागते. या पद्धतीने नक्की करून पहा. आणि चॅनेलला सबस्क्राईब आणि इंस्टा आणि FBला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.